कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग, दागिने घालायला माझी वाट पाहत बसलीस तू? इतकी महाग गोष्ट हाताळायला भीती वाटत होती का? घाबरून कसं चालेल? आता काही तासात लग्न आहे तुझं, नवा संसार सुरू होणार आहे तुझा। तिथे प्रत्येक वेळी आई नाही येणार आहे मदतीला धावत। आई, पण जयंत असे अगं ते असतील ग, म्हणून प्रत्येक गोष्टीचा भार त्यांच्या खांद्यावर नाही टाकायचा आहे। प्रत्येक गोष्टीत त्यांना त्रास नाही द्यायचा। संसार दोघांचा असतो जानू, दोघांनी एकमेकांना सांभाळायचं, दोघांनी एकमेकांची मदत करायची असते। कळतंय का वेडाबाई? आई, मला एक तर आधीच टेन्शन आलंय आणि आता हे सगळं बोलून तू अजून माझी भीती वाढवतेस। घाबरायचं नाही, पण हे नवं आयुष्य सुरू करताना भीती वाटतेस का? म्हणून तर ही गौरीहाराची पूजा असते। गौरीहाराची पूजा म्हणजे शंकर पार्वतीची पूजा। शंकर आणि पार्वतीला आपण जगनपिता जगन्माता मानतो की नाही, म्हणून त्यांचा आशीर्वाद घेऊन नव्या संसाराला सुरुवात करायची असते। अगदी शंकर पार्वती सारखा संसार व्हायला पाहिजे, घरात मुलं बाळा नांदायला पाहिजेत, हा आशीर्वाद मागायचा असतो। आणि बरं का, गौरीहार पुजताना आपण अन्नपूर्णेची पण पूजा करतो। नवी नवरी जेव्हा सासरी जाते ना जानू, तेव्हा तिच्या हाताने ती कुटुंबाला जे काही जेवू खाऊ घालेल ते चविष्ट व्हावं, त्याने कुटुंब तृप्त व्हावं, असा आशीर्वाद अन्नपूर्णा देवीकडे मागायचा असतो। हा संसार सुरू करताना मन कावरं बावरं होतच का? त्यासाठीच ही पूजा असते। आता हा जो जप दिलाय ना तुला, तो करत बसायचा, त्याने मन स्थिर होणार, शांत होणार, आणि मग जेव्हा बोहल्यावर उभी राहशील ना, तेव्हा प्रसन्न मनाने उभी राहशील बघ। नव्या आयुष्याला सामोरं जायची एक वेगळीच ताकद आलेली असते तेव्हा। मनाई तुला आईची आठवण येणार। आता शांतपणे पूजा कर, आम्ही बोलवेपर्यंत खाली यायचं नाही हं? तर पाठवते मी व्यंकीला तुला न्यायला। मला जप करून चित्त थाऱ्यावर ठेवायला सांगतेस, पण तुझं काय? तुलाही गलबलतंय ना? नाही ग बाळा, दुःखाचे अश्रू नाही येते, आनंद अश्रू आहेत। एकच तर स्वप्न होतं माझं, दोन्ही मुलींची लग्न छान पार पडावे। आता अर्ध स्वप्न पूर्ण होत आहे आज। तुला काय सांगू, कोण आनंदात आहे मी, शब्दात नाही मांडू शकत मी। ओके, हे बरं आहे तुझं, स्वतःही रडायचं आणि आईला पण रडवायचं। चल आता जप करायला बस, आम्ही बोलवल्याशिवाय खाली यायचं नाही हं? नंतर बँकी दादाला पाठवते तुला आणायला। लाडाची ग माझी बाळाती।
ते लक्ष्मी काकूंनी मंगळसूत्र मागितलंय. तुमच्या जवळ आहे ना? देता का? आलोच. सिद्धू या मुलीच्या प्रेमात पडला की काय? आणि तसं असेल तर या मुलीची कुंडली काढावी लागेल. यजमान बाले मांगल्यकरणं वा स्वस्ति न इन्द्र वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु गन्धावन्तसुमनिञ्चास्तु. प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते, मन कधी ते दुःख इथे साहते, घर सारे हे सुखी नाहते. ही कुसुमायची वडिलांच्या छायेची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. काय करतेस तू दिशा? काय सुरू होतं तुझं बाहेर? हा, बाहेर त्या किर्लोस्करांसमोर काहीतरी सांगता सांगता एकदम शांत झालीस तू. काय सांगणार होतीस? खरं बोल. माझ्याबद्दल त्या अहिल्याला सगळं खरं सांगून टाकणार होतीस ना तू? नक्की काय हवंय तुला? तू काय जरा वेडी आहेस का दिशा? हा, तूच त्या पारू सोबत काहीतरी प्लॅन करून मला एकटं पाडणार होतीस ना, त्याचं काय झालं? आर यू मॅड? मी का त्या भिकारड्या पारू सोबत प्लॅनिंग करून तुला एकटीला पाडू? मी इथे त्या रवी सोबत आली. कोण रवी? माझा मित्र, ज्याने मला ऍक्च्युअली जेलमधून बाहेर काढायला मदत केली, माझा जामीन केला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.